रात्री 2 वाजता नाटक संपलं. 700वा प्रयोग होता. भरपूर धंदा केला नाटकानं. संच चांगला जमलाय आणि पब्लिक खुश आहे. नाटक संपल्यानंतर मग गप्पा पिणं वगैरे सगळं उरकून झोपायला पहाटे 5 वाजले. तेव्हा 11 वाजता उठणं क्रमप्राप्तच होतं. अजूनही झोप पुरी गेली नव्हती. डोळ्यांची उघडझाप करत स्वस्थपणे टेकलो होतो. तेवढ्यात सदानंद आला. त्याला मी पहिल्यांदा ओळखलंच नाही. खूप गच्च झालाय. वरती टाय आवळलेला आणि पट्ट्यातून सुटून पुढे येऊ पाहणारं पोट. मिशीची तुटकी रेघ आणि हनुवटीखालचा व्रण होता म्हणून ओळख पटली. खरं तर त्याला भेटून वर्षाच्या वर दिवस गेलेले नाहीत, पण काही माणसं एवढ्याशा काळात सुद्धा खूप बदलतात. ये ना, कसा काय इकडे वळलास? सदानंद बोलला नाही. इकडे तिकडे बघत राहिला. 45-46चा असावा. आम्ही तसे एकाच वयाचे. एखादं वर्ष मागे पुढे. कॉलेजात असताना कथा लिहायचा. खेळात नेहमी मार खायचा. पुढे एका बँकेत चिकटला आणि भराभर वर सरकला. आज एका मोठ्या ब्रँचमध्ये असिस्टंट मॅनेजर म्हणून आहे. पैसा भरपूर. 2 मुलं. काय म्हणतायत वहिनी? ठीक आहे, एकदा ये ना घरी, तो म्हणाला. पण पुढे परत तो गप्पच. नजर भिरभिरत होती. तेवढ्यात सरिता बाहेर आली. आमची सध्याची हिरोईन. तयार होऊन, डोक्यावर केसांची भुरभूर, डोळ्यांना गॉगल, कमरेखाली नेसलेली साडी, मस्त पोसवलेलं शरीर, पहिल्या रांगेतल्या लोकांना खुणावणारं. मला येता का विचारलं. मी खुणेनंच तिला जायला सांगितलं. परत सदानंदकडे वळलो. त्याची नजर सरितावरच होती, पण त्यात काही विशेष नव्हतं. तशी नजर अडवून धरणारी फिगर होतीच तिला. एकाएकी उठून सदानंद म्हणाला, चल जरा चक्कर टाकून येऊ. निघालो. चहा घेतला. जुन्या गप्पा निघाल्या. त्यानं मुलांची ताजी माहिती सांगितली. नंदा 12वीला गेलीये. सुनील 6वीत. दोघंही मुलं हुशार होती. माझ्या डोळ्यांसमोरच वाढलेली. वहिनी पण प्रेमळ, आगत स्वागत करणाऱ्या होत्या. एवढं सगळं झालं पण गप्पांना दिशाच येईना. त्याच्या मनात बरंच काहीतरी खळबळतंय, पण बाहेर येत नाहीये हे माझ्या लक्षात आलं. पण ते काढून कसं घेणार? तसा पहिल्यापासून तो भोळा सरळ मनाचा होता. किंचित बालिशसुद्धा. वहिनी नेहमी म्हणायच्या, जरा इकडे तिकडे काही झालं की आधी चेहरा पडतो ह्यांचा. अरे बोल ना काहीतरी. मला इथपर्यंत ओढून आणलंस तरी कशाला? एकदम धरण फुटल्यासारखं तो बोलायला लागला. तू लकी आहेस बघ. संसाराचा पाश नाही आणि मजा करायला मोकळा. नाटकं, सिनेमा यांचं क्षेत्रच मजेचं, नाही का रे? जरा वेळ थांबला. मग पुन्हा, काय रे, ही सरिता कशी काय आहे? आय मीन इन बेड. मी गारच झालो. असलं काहीतरी त्याच्या मनात असेल ही मुळीच कल्पना नव्हती. मी त्याच्याकडे पाहत राहिलो. समोरच्या रस्त्यावरून शाळेतून नुकत्याच सुटलेल्या पोरांचा गलका चालला होता. मुलांचे मुलींचे गठ्ठे घरंगळत जात होते. बडबडत, एकमेकांच्या बरगड्यांना टोचत, गळ्यात हात घालून जोरजोरात हातवारे करत. सदानंद एवढं टक लावून काय बघतोय म्हणून पाहिलं तर एक मुलींचा ग्रुप चालला होता. 11वी-12वीतल्या 16-17 वर्षांच्या मुली. उंच, कोवळ्या, भरायला लागलेल्या. सदानंदची नजर हलत नव्हती. मी हलवलं तसा निश्वास टाकला त्याने. आय सी, नाऊ आय अंडरस्टँड. काय रे, वहिनी बरेच दिवस माहेरी राहिलेल्या दिसतायत. ओह डॅम हर. इज शी अ वुमन? जस्ट अ सॅक ऑफ फ्लोअर, नो बोन्स. इतकं तडकून तो बोलल्यावर मीही गप्पच झालो. चालायचंच. 40शीत बाईचं पिठाचं पोतं व्हायचं, नाहीतर काय होईल? मध्यमवर्गीय बाई 35-36च्या पुढे बाई राहतच नाही. स्वयंपाकीण तरी होते, नाहीतर आया. क्वचितच ऑफिसातली एखादी खूप सिनियर क्लार्क बनते. नाव डू यू नो व्हाय आय एन्व्ही यू? मी सगळं समजलं होतो आणि त्याची कणव आली होती. पण त्याचं म्हणणं खरं होतं. वयात येताना एकदा असं होतं आणि एकदा 40च्या आसपास. आणि हेही खरं की जे मी चाखलंय ते ह्या भल्या गृहस्थाला मिळणं कसं शक्य आहे? हे बघ सदा, आपण असं करू. तुला आता नेमकं काय हवंय ते मला कळलंय. यू वॉन्ट अ फ्रेंड. अ फ्रेंड ऑफ अपोजिट सेक्स, बरोबर? सदानंदचा चेहरा खुलला. आपण स्वतः फारसं बाहेर पडू न देताच आपलं काम होतंय हे कळून तो सुखावला होता. माझ्या खूप ओळखी आहेत. हाय सोसायटी म्हणून म्हणतात ना, तसल्या वर्गात. त्यातल्या एकीशी तुझी गाठ घालून देतो. देखणी आहे, हुशार आहे, समाजकार्यकर्ती आहे आणि शिवाय शी ऑल्सो लाईक्स सम गेम्स. काय? मी म्हणालो. पुढे मी जास्त बोलत बसलो नाही. त्याला येत्या रविवारी सकाळी 10च्या सुमाराला दादर रेल्वे स्टेशनजवळ यायला सांगितलं. तो गेला. मी परत नाट्यगृहात आलो. आज आणखी एक प्रयोग लगेच होता, त्यामुळे फारशी हालचाल करायची नव्हती. फोन उचलला. हॅलो, मिसेस मराठे? हां, मी थांबतो. 2 मिनिटांनी आवाज आला. किनरा, नखरेल.
हॅलो, कोण? मालती, तुझ्याकडे एक काम आहे. माझा एक दोस्त सोमवारी सकाळी 10च्या सुमाराला दादर स्टेशन बाहेर भेटेल. त्याला ताब्यात घ्यायचा. यू नो द टाईप. ही इज अबाउट 45. प्रेटी रन डाऊन. टायर्ड ऑफ द ओल्ड गर्ल. ओके, कळलं. मी फोन ठेवला आणि मनात आलं, सदानंदसारखी आणखी लक्षावधी मध्यमवयीन माणसं अशा वेळी काय करत असतील? जास्तीत जास्त हाताखाली सेक्रेटरी असेल तर तिच्याशी लघळपणा करत असतील, नाहीतर गप्प बसून माझ्यासारख्या माणसाचा हेवा करत असतील. बंगला असतो, मोटार असते, मुलं मोठी झालेली असतात, हातात मोठा अधिकार असतो, हाताखाली 100पासून 1000पर्यंत माणसं असतात, समाजात भली मोठी प्रतिष्ठा असते. मोठमोठ्या सभांना, व्याख्यानमालांना, रोटरी क्लबात, लायन्स क्लबात व्याख्यानासाठी बोलावणी येतात. सगळं छान चाललेलं असतं, अहंभाव फुलवणारं. पण रात्र पडली की शेजारी थुलथुलीत आणि कंटाळलेली बायको येऊन झोपते आणि दिवसभराचा सगळा फुललेला इगो फटकन फुटतो. मुकाट्यानं शृंगाराला सामोरं जावं लागतं, नाहीतर स्वतःला कोंडून घ्यावं लागतं. असे मोठे मोठे एक्झिक्युटिव्हज मग परदेशी सिनेमांच्या खेळांना गर्दी करतात. आपल्या हाताखालचे अधिकारी, शिपाई पाठवून जागा रिझर्व करतात. फिल्म फेस्टिवल असला तर मग काय मोठीच पर्वणी. मग सरकारी खात्यातल्या आपल्या काउंटरपार्ट्सना गळ घालून पासेस मिळवले जातात. केव्हा तरी उंची हॉटेलात जाऊन तिथल्या अर्धनग्न डान्सरला खाऊ की गिळू असं करतात. 200-300 रुपयांची त्यांना पर्वा नसते, पण तेवढ्यानं पुरेसं वाटत नाही. नुसतीच तळमळ वाढते. घरी गेलं की परत तेच. या मालती मराठेची आणि माझी ओळख 6-7 वर्षांपूर्वी झाली. मी दिग्दर्शित केलेलं एक नाटक तेव्हा पुणे, मुंबई, औरंगाबाद, नाशिक सगळं जिंकत चाललं होतं. खूप प्रयोग घडत होते. अशाच एका दिवशी शिवाजी मंदिरात प्रयोग होता. मध्यंतरात ती आत आली. मादक चेहरा, मोहक रंग, बोलीतला गोडवा, चालीतला ठसका, शिक्षणाचं तेज यांनी बोलता बोलता माझा ताबा घेतला. नंतर हात हातात आला आणि आमची मैत्री वाढली. देखणं शरीर आणि तीव्र बुद्धी यांचं असं छानसं मिश्रण मला बघायला मिळालं नव्हतं. आपल्या मनात काही यावं आणि तिनं लगेच ते ओळखून त्याप्रमाणे विषय बदलावा, पोज बदलावी असं व्हायचं. ज्या दिवशी मला तिच्या डोक्यात वेणी माळायची इच्छा व्हायची त्या दिवशी टप्पोरा गजरा घेऊन ती हजर व्हायची. माझ्या मूड्सप्रमाणे साड्यांचे रंग बदलायचं तिचं कसब विलक्षण होतं. कधी एकांत हवा आणि कधी गर्दीत चोरटे धक्के देत जावंसं वाटतंय हे तिला लगेचच कळायचं. आमची मैत्री केवळ भावनिक होती असं मी म्हणणार नाही, पण मला ओळखणारे कुणीही तसं कबूल करणार नाहीत. हेही खरं की शरीर सुखापेक्षा आमच्या मैत्रीला भावनांचा पीळ जास्त होता. प्रौढ वयात अशी मन ओळखणारी मैत्रीण मिळाली तर अर्ध्या जगाचं राज्य मिळाल्याचा आनंद होतो. पण हे समजायला मालतीसारखी मैत्रीण हवी. म्हणूनच सदानंदला तिच्या स्वाधीन करून एखादा दिवस तरी जरा निराळेपणा बघू दे असं मी ठरवलं. त्या दिवशी नाटक दुपारी 4चं होतं. प्रयोग नेहमीप्रमाणेच झाला. दुसऱ्या दिवशी लगेच निघायला हवं होतं. पुढचे 5 दिवस ओळीनं पश्चिम महाराष्ट्राचा दौरा होता. गिऱ्हाईक गब्बर होतं. नाटकाचा मसाला लोकांना एकदम पसंत होता. पुढच्या कितीतरी आठवड्यांच्या तारखा पक्क्या झाल्या होत्या, म्हणून मी खुशीत होतो. त्या खुशीत आणि कामाच्या रगाड्यात मी सदानंदची भानगड पार विसरून गेलो. 5-6 दिवसांनी परत आलो. मध्ये 2 दिवस विश्रांती घेऊन परत निघावं म्हणून बंगल्यात शिरतोय तोच नोकरानं एक चिठ्ठी हातात ठेवली. मालतीची. डार्लिंग, मिस्टर सदानंद, युअर फ्रेंड, सच अ पुअर फेलो. अरे, त्याला नुसता बसमध्ये शेजारी बसवून फिरवला. दोघं मिळून एका ठिकाणी जेवलो. त्यानं घेतलेली वेणी मी माळली. गडी एकदम खुश. स्वर्गीची अप्सरा भेटल्यासारखा वागत काय होता. चेहऱ्यावर ओशाळं हसू, आसासून बघणारी नजर. जरा पदर सरकवला की माशासारखं तोंड उघडं व्हायचं. बसमध्ये गर्दी होती. माझ्या पाठीशी तो होता. सारखी चुळबुळ. केसात आणखी केवडा होता माझ्या आणि परवाच हेअर डाय करून घेतलेला. सगळी बसच धुंद झालेली दिसत होती. त्यात आणखी स्लीवलेस ब्लाऊज. त्या दिवशी नेमका अंगात. गडबडीत दंड पकडला त्याने, तर शॉक बसल्यासारखा हात कापत होता त्याचा. बंगल्यावर नेलं. जेवणं झालेलीच होती. आणखी जरा गंमत करायची मला तर जाम हुक्की आली होती. खरं सांगते, इतके पुरुष बघितले, पण हा इरसाल नमुना. जाम पाठ सोडीना. कपडे बदलायला गेले तर पडद्याला नाक लावून उभा. मीही मग जास्त लक्ष द्यायचं नाही असं ठरवलं. कपडे बदलून न्हावून बाहेर आले तर गृहस्थ सरळ एक कपाट उघडून आतले मस्त अल्बम चाळत बसलेले. पायांची सारखी अस्वस्थ हालचाल. मलाही जरासं कानकोंड झालं.
तुम्ही ती चित्र इथं आणून ठेवलीत खरी, पण मी इतकी मोकळेपणाने वागणारी सोशल बाई, तरीही केव्हा केव्हा शरमल्यासारखं होतं. तेव्हा सदानंदवर खूप परिणाम झाला त्याचा तर त्यात नवल नाही. माझी चाहूल लागल्यावर त्यानं वर बघितलं तर त्यातल्या कामविवलतेनं थरथरत होता. दॅट वॉज अ मोमेंट टू रिमेंबर. मग समोरची बाटली सबंध वर तोंडाला लावून संपवली. डोळ्यांवरून बर्फाचे खडे फिरवले. मला खरोखरच दया आली त्याची. नंतर उठला आणि काय म्हणाला माहीत आहे? आय वॉन्ट टू किस यू. त्याचं सुटलेलं शरीर, चेहऱ्यावरची लाचारी, डोळ्यातली धुंदी बघून माझं मन तिरसटलं. तसं त्याच्या मागणीत काही वावगं नव्हतं, पण मला तुमच्यासारख्या तडफदार, रसिक, कर्तृत्वान, श्रीमान आणि गुलहौशी लोकांच्या संगतीची चटक लागलेली. कमरेभोवती पुरुषाचे हात असताना राजकारण, समाजकारण, संगीत, नाट्यावर चर्चा करणारी मी या रडक्या माणसाचे ओठ कसे स्वीकारू? मी सरळ सांगितलं, यू डोंट डिझर्व इट, बेटर गो होम, आणि सरळ किचनमध्ये निघून गेले. इतर एखाद्या पुरुषाची मला भीती वाटली असती. एवढ्या बंगल्यात खालचा माळी सोडला तर दुसरं कोणी नव्हतं. जर त्याच्या मनात असतं तर ही कुड हॅव टेकन मी, पण ते त्याला शक्य होणार नाही हे मला माहीत होतं. ही वॉज द करेक्ट मिडल क्लास स्पेसिमेन. पुढे आणखीही बरंच लिहिलं होतं तिनं. वाचलं आणि वाटलं उगीच या पेचात सापडलो. मालतीनं एवढा मोठा निबंध लिहिलाय. गंमत वाटली, पण त्यात तिची काही चूक नाही. तिला नेहमीच माझ्यासारखे मित्र भेटले, ज्यांना प्रत्यक्ष शरीरापेक्षा नुसती छेडाछेडी पसंत असते. गप्पा मारायला एखादं प्रेमपात्र, भरपूर माद्या पाहिल्यानंतर एखादी सुबक, शिक्षित छबकडी नुसती पलंग शोभा म्हणून हवी असते. तिला साहजिकच या सरळसोट सदानंदचा तापच झाला. पण आता त्यानं आणखी काय डोक्यात राग घालून घेतलीये ते मला बघायलाच हवं होतं. ही या टोकाला गेली. सदानंद कुठलं टोक गाठतोय कोण जाणे. मी आता धास्तावलो होतो. माझ्या सदहेतूनं फायदा व्हायच्या ऐवजी बालपणाचा दोस्त तुटायची वेळ येते की काय अशी भीती वाटायला लागली. मग जेवण बिवण झाल्यावर थोडा वेळ स्वस्थ पडलो आणि सदानंदकडे जायचं ठरवलं. त्याच्या मनात आणखी काही नाही ते इमले तयार व्हायच्या आत पायात साफ करून टाकावा असा विचार केला. मी गेलो तर तो आराम खुर्चीत पडून कसलं तरी मासिक चाळत होता. मला पाहिल्यावर उठला. ये अरे तुझी ती फटाकडी मालती. एकदम आवाज खाली करून मला म्हणाला, बाबा आत बायको आंघोळ करतीये तेव्हा हळू बोलायला हवं. आणि नंतर तो भसाभसा बोलत सुटला. मालतीच्या अंगानं, गंधानं, बांध्यानं, लढीवाळपणानं तो पेटत गेला होता. शेवटी वेड्यासारखं चुंबन मागितलं आणि तिनं घरी जायला सांगितलं. तेही बोलला. मग जरा थांबून म्हणाला, बेट्या तिथून घरी आलो तर दारात सौभाग्यवती उभ्या. बऱ्याच दिवसांनी बघितल्यासारखं तिला निरखून बघितलं आणि अरे काय सांगू तुला, कितीतरी न दिसलेली सौंदर्य स्थळं दिसली. शिवाय शरीरातली रग ओसरली असली तरी या तरुणीनं, प्रौढेनं, स्त्रीनं इतकी वर्ष या शरीर मनाला संगत दिली त्याची काहीच किंमत नाही का असा एक विचार मनाला शिवून गेला. आणि मी दार बंद करून तिला तिथेच कवटाळलं. 2 मिनिटं डोळे मिटून तो स्तब्ध राहिला. तो दिवस बघ, कॅलेंडरवर सोनेरी गोल करून ठेवलाय आणि 30 तारीख. तिथून परत नवा जमाना सुरू झाल्यासारखं झालंय. आणि मी तिला अशी एकदम पकडली ना, तशी पहिला धक्का ओसरल्यावर म्हणते कशी, इतकी वर्ष काय विसरला होतात वाटतं हे सगळं. सदानंद आता मोठ्यांदा हसत होता. त्याच्या भोळ्या मनाला तेवढाच तो प्रसंग आता आणखी 10-20 वर्ष फुलवणार होता. तेवढ्यात दार वाजलं आणि त्याची बायको बाहेर आली. मला पाहिल्यावर हसून म्हणाली, वा भाऊजी, बरेच दिवसांनी घराला पाय लागले. आणि वरती स्वच्छ मोकळं हसणं. मी सुद्धा प्रसन्न झालो. चहाची हक्कानं मागणी केली आणि मग उगीचच आग्रह करून घेऊन चहाऐवजी मनसोक्त जेवलो सुद्धा. जेवल्यानंतर परत सदानंदनं आग्रह केला. गप्पा मारायचा आज त्याचा चांगलाच मूड लागलेला दिसत होता. सदानंद म्हणाला, मला एका गोष्टीचा अभिमान वाटतो बघ. एवढ्या मोहाच्या क्षणीसुद्धा माझा तोल गेला नाही. बघ ना, तेव्हा काहीतरी भलतं-सलतं करून बसलो असतो तर जन्मभर मनानं खाल्लं असतं. पुरुषाला शील वगैरे काही असतं असं आपण समजत नाही, पण त्या दिवशी माझं इतक्या वर्षांचं सांभाळलेलं काहीतरी हरवलंय असंच मला वाटलं असतं. त्याचं बोलणं संपलं. विषयही संपला. आता इतर गप्पात रंग येणारच नव्हता. म्हणून जायला उठलो. जाताना सदानंदनं खांद्यावर हात ठेवला. थँक्स म्हणाला. मी बोललो नाही. बंगल्यावर आलो. सिगरेट पेटवली आणि मालतीला फोन केला.
ती तयारच होती आणि लगेच यायला निघाली होती, माझी मर्जी ओळखून, साजेशा वस्त्रप्रावरणात. धन्यवाद.